सो as to solve numerical काय विचारलंय, इफ नेट इलेक्ट्रिकल फोर्स ऑन प्लस क्यू इज 0, आपल्याला प्लस क्यू बाय मायनस क्यू फाइंड करायचंय. मग याला आपण प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशन यूज करू शकतोय. काय मग काय म्हटलं बा, चार्ज क्यू क्यू डायगोनल अपोजिट आहे, मायनस क्यू अपोजिट आहे, बरोबर आहे की नाही. नेट फोर्स ऑन चार्ज क्यू ऐका, मग मी काय करतो की हा चार्ज क्यू आहे ना, फिगर तुम्ही ड्रॉ करा, फिगर ड्रॉ करा. हा प्लस क्यू आणि हा प्लस कॅपिटल क्यू. आता ह्याच प्लस क्यू वर आपण नेट फोर्स फाइंड करूया. कुठला मेन्शन केलेलं नाही, मेरा ए पॉइंटला म्हणतो. आणि हे मायनस क्यू आहे आणि मायनस क्यू आहे, बरोबर. मग फोर्स फाइंड करायचं डिस्टन्स पाहिजे ना, हा स्क्वेअर दिलाय म्हणून मी अज्युम केलं हा स्क्वेअर ऑफ साइड 1 मीटर. 1 मीटर. मग डिस्टन्स बिटवीन डायगोनल डिस्टन्स असणार किती असणार, डायगोनल डिस्टन्स किती असणार, 1 प्लस 1 1 स्क्वेअर प्लस 1 स्क्वेअर किती आलं 2, आणि त्याचा स्क्वेअर रूट तुम्ही किती येणार √2. सो स्क्वेअरचं डायगोनल डिस्टन्स किती असतं √2 हे विसरू नका, बरोबर. आता लक्ष द्या, आता फार महत्वाचं आहे, ह्या ए पॉइंट वर चार्ज किंवा किती फोर्स ऍक्ट होणार, एक प्लस क्यूचा कुठला फोर्स असणार आहे रिपल्सिव्ह. ह्या प्लस क्यूचा फोर्स कुठला असणार आहे रिपल्सिव्ह, तो असा ऍक्ट होणार, बरोबर. त्याला मी म्हणतो F1. ऍज वेल ऍज दोन्ही मायनस क्यू एक्झर्ट करणार कुठला अट्रॅक्टिव्ह अपोजिट चार्जेस अट्रॅक्ट, मग हे असं इकडे ऍक्ट होणार, हा F2 आणि हा F1 F3, बरोबर. ऐका लक्ष द्या, आता टू फाइंड आउट व्हॉट दे आस्क, नेट फोर्स रिझल्टंट फोर्स ऍट A0 दिलाय का नाही. ह्याचा अर्थ काय, नेट फोर्स ऍट ए, ह्याचा अर्थ असा होत नाही की F1 प्लस F2 प्लस F3 इज 0 असं डायरेक्टली म्हणू शकत नाही आपण. का, कारण ह्याची डिरेक्शन डिफरंट आहे. इज इट क्लिअर. मग हा अँगल किती असतोय 45. इज इट क्लिअर 45. मग समेशन नेट फोर्स 0 असेल, नेट फोर्स अलॉंग एक्स ऍडिशन 0 असणार, अलॉंग वाय ऍडिशन सुद्धा काय असणार 0 असणार, दोन्ही सुद्धा 0 असणार. मग ह्यातलं एक कुठलं यूज करून सॉल्व्ह करायचं. मग अलॉंग एक्स आणि वाय आपल्याला फाइंड करायला पाहिजे. मग F1 चा अलॉंग एक्स वाय आणि वाय काय येणार बघा, रिझॉल्व्ह करावलं मी. एस हा ऍरो टुवर्ड्स आहे ना, हा सॉर्ट टुवर्ड्स घेतला, बरोबर आहे की नाही. अँगल कुठल्या एक्स बरोबर आहे एक्स, मग एक्स कॉस येणार का साईन, बरोबर. व्हेरी नाईस. जरा अँगल तो कॉस, रिमेनिंग साईन. क्लिअर. मग कुठलं तरी एक यूज करा, आयदर Fx0 किंवा Fy0.
कारण ऍडिशन साठी डायरेक्शन सेम पाहिजे. प्रॉब्लेम काय आला? मग आता मी fx0 यूज करतो. मग fx ला ऍडिशन करूया. f1 cos 45 राईट आहे पॉझिटिव्ह, अँड f2 लेफ्ट आहे निगेटिव्ह, इज इक्वल टू 0. बरोबर. f1 किती येतोय? f1 कुणामध्ये? 2 पॉझिटिव्ह क्यू मध्ये आहे. इज इट राईट? f1 2 क्यू मध्ये आहे. तेव्हा k कॅपिटल क्यू इंटू क्यू डिवाइड बाय डिस्टन्स किती? √2 चा स्क्वेअर. बरोबर. cos 45 ची व्हॅल्यू काय येणार? 1/√. इज इक्वल टू मायनस f2 ह्या साईडला प्लस क्यू इंटू क्यू डिवाइड बाय डिस्टन्स, नाही, क्यू इंटू कॅपिटल क्यू. अंडरस्टूड? क्यू इंटू कॅपिटल क्यू. विचारलं काय तुम्ही? व्हॉट दे आस्क? प्लस क्यू बाय कॅपिटल. आता काय होणार बघा. दिस के गेट कॅन्सल, 1 क्यू गेट कॅन्सल. आपल्याला क्यू बाय क्यू फाइंड करायचं. इज इट राईट? कॅपिटल क्यू बाय स्मॉल क्यू. मग कॅपिटल क्यू अपॉन स्मॉल क्यू काय येणार? 2 चा स्क्वेअर 2 इंटू √2. आता ऐका, 2 इंटू √2 ची 2 ऑप्शन आहेत, बट करेक्ट ऑप्शन काय बघा. आपण क्यू बाय प्लस क्यू फाइंड केलंय. आपल्याला फाइंड कराय क्यू बाय मायनस क्यू, म्हणजे आन्सर काय येणार? -2√. -2√. कुठला प्रॉब्लेम? -2√. किती? -2√2. Yes, it is correct. -2√2. आलं लक्षात? इज इट क्लिअर ऑल ऑफ यू? ओके. आता 1 मिनिट ऐका. नथिंग बट डी ऑप्शन. आता इथं मी मायनस क्यू का घेतलं नाही? कारण 2 चार्ज कुठले आहेत? मायनस क्यू आणि प्लस क्यू. मग प्लस क्यू का घेतलं कॅल्क्युलेशनला? तर इथं आपण ही जी डिरेक्शन ऑलरेडी यूज केले. जेव्हा आपण डिरेक्शन यूज करतो ना, म्हणजे ॲरो लाईन, त्यावेळी मॅग्नेट्यूड पॉझिटिव्ह घ्यायचं चार्जचं. इज इट क्लिअर? गॉट इट? आता इथं आपण अट्रॅक्टिव्ह म्हणलंय, म्हणजे त्याकडे फोर्स ऍक्ट होणार. हे ऑलरेडी डिरेक्शन घेतलं. अंडरस्टूड? ठीक आहे. स्टॉप हिअर.